आज आपण रेटरे धरण या मैदानात आलो आहोत. देवेंद्र फडणवीस नावाने मैदान पार पडते. अमित शेट आहेत आणि त्यांचे सहकारी पण आहेत. अमित शेट, पहिल्यांदा आपलं स्वागत आहे चॅनलवर. दादा, काय नाव तुझं? सार्थक. काय सांगशील, आज कोणाबरोबर आलाय? काय शंभू घेऊन आला. शंभू घेऊन आलाय. शंभू सोबत तू असतो का? हो. काय सांगशील शंभू, आता तुझ्या सोबत असतोस, कसं वाटतं शंभूचा स्वभाव? काय शांत बैल आहे, मारत नाही. बरं, आज अमित शेट आहे तुझ्यासोबत, काय सांगशील अमित शेट बद्दल? काय सांगशील? काय सांगायचं त्यांच्यासोबतच असतोस तू. आज अमित शेटनी विशेषतः त्याचीच मुलाखत घ्यायला लागली. अमित शेट, काय सांगाल, याचा परिचय द्या आम्हाला जरा. हा आपला अधिक पहिलवान आहे ना, मावस भाऊ. बर. त्याचा 2 नंबरचा मुलगा आहे. बर. सार्थक. शंभूचा सोबत असतो म्हटला तो. शंभू घरीच सांभाळतात बैल पोरत. बर. बर. अमित शेट, काल खरं तर हार्दिक अभिनंदन तुमचं. काल बावऱ्याने गुलाबात राहिलाय. हो. कसं वाटतं एकंदरीत? काय नाही, बऱ्याच दिवसांनी बैल राहिला आणि 2-3 मैदान झालं, चांगला पळतोय बैल. बर. आई चांगले असतं. म्हणजे हेडमास्टर म्हणून तुम्ही त्याला पदवी दिली थोडक्यात, म्हणजे तो सगळ्या नंदींना ट्रेन केलं थोडक्यात त्यानं असं. हो हो हो. नाही, पहिल्यापासून म्हणजे ती दावणीची लक्ष्मी आपल्या. बर. तो आल्यापासून आपली एकाची 2, 2ची 3, 3ची 4 बैल झाली. म्हणजे बावऱ्यापासून सुरुवात तुमची? हो. बावऱ्या जुना मोठा बावऱ्या होता पहिला. बर. त्याच्यानंतर ह्याला घेतला, मग शंभू घेतला, 2-3 वासरं झाली, मग चिमण्या घेतला. बर. आज या मैदानात कोणते कोणते नंदी पळणार आपले? काय आता शंभू आणि चिमण्या पळे. चिमण्या पण आज आहे? हो. चिमण्या किती दिवसांनी पळतोय का इकडे? काय आता जवळजवळ महिनाभर बैल तिकडे होता. महिन्याभराच्या गॅप नंतर म्हणजे इकडे पळतोय इकडे तो? पळतोय. तिकडे पळाला होता अगोदर? काय हा, तिकडे 2 मैदानं झाली होती. बर. दोन्ही मैदानात 2-2 नंबर केले होते त्यांनी. बर. इकडे खूप दिवसांनंतर नंतर म्हणजे असं मोठ्या मैदानात फक्त असं आणण्याचं हे होतंय का? असं काही नाही, बैलाला वेळच्या वेळ आराम बी दिला पाहिजे. बरोबर. सगळ्या गोष्टी आपण टिकून पळवायच्या हिशोबाने बैल पळवतोय आता. बरोबर. काही गडबड करून काही उपयोग नसतो. नक्कीच. म्हणजे शंभू आणि आज छोटा लखन पळणार आहे का? हो, शंभू आणि छोटा लखन. आज आता तुम्ही लखन म्हणजे लखन शेजारीच तुम्ही आहे. लखन आणि आपला नंदी चिमण्या वगैरे ही गाडी पळाली का अगोदर? पळाली की त्या दिवशी अभिनय यांनी घेतलाय, फेरा टाकून घेतल्या. हो. पण आता मैदानात कधी उतरवणार? काय मैदानात आता बघू ना, जेव्हा योग येईल त्यावेळेस पळेल गाडी. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आम्ही सेट तुम्हाला. चिमण्याचं नियोजन कसं काय असेल? चिमण्या आहे ना, आज आहे ना पळायला. बरं, चालेल. आपल्यासोबत आवी सेट आहेत. आवी, पहिल्यांदा स्वागत आहे. काय सांगशील, आज रेटरे मैदान आहे. आज खूप लांबून आपला लखन इकडे येतो प्रत्येक वेळी आणि त्यानं महाराष्ट्राला दाखवून दिलं की तो हिंद केसरी आहे आणि तसं तो पळतोय देखील. तर आज नियोजन कसं असणार लखनचं? काय नियोजन चांगलंच आहे आज. तरी काय कोणासोबत पाळणार? काय सरजा बरं. घोडचा सर्जा. मला वाटतं पहिल्यांदा जोडी पळती. पहिल्यांदा जोडी. मित्रांनो, बघू शकता की आपण एक नामांकित जोडी आज पळणार आहे, ती म्हणजे घोडचा सर्जा आणि लखन. कसं काय नियोजन झालं होतं? काय नियोजन काय, भाऊंचं त्यांचं बोलणं झालं होतं. बऱ्याच दिवसापासून चाललं होतं, आज पळू उद्या पळू आज पळू, पण योग आली पळायची. आता बघू. त्या नंदीला पण जबर स्पीड आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो नंदी कसा आहे. काय सांगशील घोडच्या सर्जाबद्दल? काय सांगशील? ते आता सध्या जर 1 नंबरमध्येच पोहोचतो ते बैल. महाराष्ट्रात म्हणलं तरी चालते, त्याच्या एवढी गतीने आता कोणाला. आणि मला वाटतंय त्याला तोडीस तोड म्हणजे आपला लखन, म्हणजे आता फॉर्च्युनरचा मानकरी पण आहे आणि लखनचं नाव पण आहे. ही जोडी एकदम जोरात, म्हणजे दोघं नंदी प्रसिद्ध नंदी आहेत. कसं काय वाटतंय की ड्रायव्हर कोण असणार मेन म्हणजे आज? ड्रायव्हर आता काय भाऊ किशोर बी आलेला आहे आणि त्यांचा ड्रायव्हर कोण असेल ते बसेल. मग आता लखन संभाजीनगरवरून आलाय, कसं काय तिचं इकडं? संभाजीनगरवरून. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आज. आणि एक मित्रांनो, नामांकित जोडी पळणार आहे ती म्हणजे लखन आणि सर्जा. किती वेळ काढत पळेल? काय आता बघू. आता 2 पावत्या आहेत आपल्या, 36 आहे 34 आहे, बघू कुठं पळायचं. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद.